काय बाई पण खुश आहे बघा. अक्षय भाऊ चेहऱ्यावरच दिसतो त्याच्या किती खुश आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या रणगड ब्लॉग्सला. तो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व. मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग काय आहे. हल्दीचा ब्लॉग बघितला असेल म्हणून तुम्ही लग्नाचा ब्लॉग बघायला आले. आणि आज आहे आपल्या अक्षय भाऊचं लग्न. त्यासाठी केस वगैरे सेट केले, शर्ट घातलाय, पॅन्ट LK मधनं घेतलेली. तो ब्लॉग तुम्ही मिनी ब्लॉग बघितला असेल तर. आणि हे बघा आपले हे बोट फॉर्मल कॉबलर मधनं घेतली. आणि याच्यावरती सुद्धा काहीतरी आहे. तर ते आहे म्हणजे ते तुम्हाला मी इथं नाही दाखवणार, डायरेक्ट हॉलवरती पोचल्यावर दाखवतो, नाहीतर मग डायरेक्ट अक्षय भाऊच्या घरी गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर चला भेटतो तुम्हाला गाडीमध्ये. काहीच ही पोरगी बघा झोपेतनं उठून तिला घेतली डायरेक्ट. आता तिचे कपडे घेतलेत बॅगमध्ये. आता तिला गाडीमध्ये तिकडे यायची तयारी होईल गेल्यावरती. आणि आता डायरेक्ट गाडी घेऊन निघतोय आम्ही. ही बघा माझा गॉगल घालून बसले. चला रे, ती गॉगल दे. ती बघ चाकचूक करते. चला इकडे शूट चाललाय बेबोच्या मम्मी पप्पाचा. आता आपण बसतोय गाडीमध्ये. आता निघतोय आम्ही. चला हा हे बघा भाऊ दिसतोय. हा हाय कर. हा दिसतोय. आणि बघा फुल पॅक झाले गाडी. तर चला. नाही कोण नाही दिसत, सगळी माग आहेत ना. आता नेरल मध्ये आता ट्रॅफिक लागली इथं. थोडी ट्रॅफिक लागतेच, काय करणार. जस्ट पोचलोय. हे बघा यांना उतरवला आणि आता इथंच गाडी लावतोय. रिवर्स मध्ये लावतो गाडी. हे बघ उतरत असती. सुसाड आलो. सुसाड म्हणजे 1 तासात टच. 1 तास नाही 50 मिनिटात टच. 10 मिनिटं उरली. गुड डे. AC बंद करू दे, चालूच ठेवतात. चला लावून घेतो गाडी, मग उतरल्यावर भेटतो तुम्हाला. डायरेक्ट लॉन वरती चालू म्हणजे इथं सह्याद्रीला. कारण गेलो नाही तिकडं. 6 वाजले. 6चं लग्न आहे. लग्न तर आपला कधी टायमावर लागत नाही. चला इकडं साहिल. आणि हे बघा आमच्या बाबा आहेत. घालतो ना साहिल आलाय, आयशू आणि हे साहिलचे काका. कशी हेअरस्टाईल सेट करून आलो. नाही त्या गाडीला असेल तिथे व्हाईटवाल्या. गाईच आता तुम्हाला ड्रेसिंग दाखवायची वेळ आलेली आहे. तर ड्रेसिंग आपली अशी आहे. असं वाटतं की कमेंटमध्ये नक्कीच सांगा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे मी अशी ड्रेसिंग केलेली. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. त्यांची आवडती ड्रेसिंग आहे म्हणून मी पण तशी मारलेली. आपला नादच नसतो. कशी वाटली ड्रेसिंग कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईज आता आलोय आम्ही इथं आतमध्ये. सह्याद्री मंगल कार्यालयाची एंट्री. आणि गौतम बुद्धांची आपल्या मस्त मूर्ती लावली इथं. आणि दोन्ही बाजूला 2 हत्ती पाणी सोडताना. आणि हे बघा इथे थांबले ते. अजून नवरा निघलाय का नाही निघलाय मला पण नाही माहिती. कॉल करून विचारतो कोणाला तरी. आपल्या भावाची एंट्री झालेली आता. बघा नवरा फुल खुश दिसतोय. त्यांनी स्नॅपला पण टाकलेला काहीतरी. ते तुम्हाला नाही सांगू शकत. थांबत याच होत फोटो काढून भेटतो. भाऊची एंट्री झाली आपल्या. आणि हे बघा आपला मार्का भाऊ इथं आहे. मामा आणि बाकी इथं थांबले सगळे. मी बघा बेबो एंट्री मारतो आम्ही आतमध्ये. नवरा
पण आलाय आपला, मी बघितलंच. हे बघ नवऱ्याची एंट्री झाली आपल्या. आणि बघा आमची दीदी बघा काय ड्रेसिंग मारले यार, खतरनाक खतरनाक. आणि आमची बाय गुड्डी आमची नानी बघा, ही नानी सगळं ब्लॉग बघते. नाच नाच. याला तर ओळखतात तुम्ही, म्हणून आपला कालचा डान्सर. काय बोलशील, बोल 2 शब्द बोल रे काहीतरी. हा बँजो प्रेमी आहे तो. राईट स्टार्टर आलाय आपला. आणि आपला हे आलाय अक्षय दादा आलाय. तुम्हाला माहिती ते सबसे कातील अक्षय पाटील आणि त्याचा मित्र. स्टार्टर आता मजा घेतो आम्ही स्टार्टरची. आणि हे बघा आपली इकडे थांबले गँग सगळी आणि अर्धे पुढे गेलेत. इकडे बघा आमच्या भाऊजींची ड्रेसिंग कशी वाटते तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. कोल्हापूरवाले भाऊजी, हा क्या बात आहे, एक नंबर. आणि हे करसुंडीवाले आपले, सगळ्यांची ड्रेसिंग खतरनाक आहे. आणि आमचा दादा बदलापूरचा गारटलाय. गरम होतं का, थंडी वाजते. काहीच आता वहिनीची पण एंट्री झाली. ही आहे आपली वहिनी. शूट चाललाय त्यांचा पण थोडा. काहीच बाई पण खुश आहे बघा. अक्षय भाऊ चेहऱ्यावरनं दिसतो त्याच्या किती खुश आहे. तुमच्या दोघांचे तर राहणारच आहे. अक्षय यांची स्माईल तर दिन ब दिन अभी बढ़ती जाएगी. फायनली झालंय आपलं भावाचं लग्न. आहे थांबलो आम्ही इथं. आणि आज याचा मोठा भाऊ इकडं बघ, मोठा भाऊ नवऱ्याचा, याचा पण लग्न इथंच झालं या स्टेजवरती. नाही आता. आणि आमच्या वहिनी करा. आणि आम्ही प्रकाश झाला. मला माहिती कालची ड्रेसिंग आणि आजची काय हॅलो बोल. हॅलो बोल 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 लवकर. बोल लवकर बोल. माझं नाव काय, माझं नाव काय. सर्वांनी माझ्यासोबत फोटो काढायला घेतलेत. आपला बर्थडे आलाय म्हणून, जानेवारी 14 तारखेला आपला बर्थडे म्हणून फोटो काढायला घेतलेत. आणि आपला सूरज भाई नवघरवर ना कोपोली आणि ही दीदी सगळ्यांनी माझ्यासोबत फोटो काढले. सगळ्यांनी. आमचा फोटो काढत नाही काही. येऊ बघा जरा ब्लॉग आता यांच्या बंद नाही, ब्लॉग चालू. कट यांचा आयफोन असून काहीच माझ्याच फोन मध्ये फोटो काढतात ते. कारण की बाईचा फोन काय आहे 15 का 16 आहे. 15 आहे पण आता तो भाव खातोय बाई. आता यो कट कराल यो. नाही कट करणार. कशाला कर गेलो लवकर. आणि रियांश काय बोलतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोण बोलू, सबस्क्राईब पण करा. गाईज आता आलोय जेवायला आम्ही. भाऊ बोलतो भूक लागले, मग आम्ही निघून आलो जेवायला. अरे पण मी काय म्हणतो याला,
का चल मॅकडी बिकडीला तर तो म्हणतो एवढा बजेट नाही. बघा 4,000चं सूट घातलं बाई 4,000 आणि 24,000चा घड्याळ हातात आणि कॉर्ड लावले काढले ठेवले ते 17,000चे. म्हणजे बाई काय चीज आहे काय आणि मॅगडीचा बजेट नाही आपलं. आणि त्यात मी येतच नाही गाईज. बघा येतोय हे बघा हे कुठं होतं आम्ही लास्टला होतो. हे बघा इकडे डायरेक्ट एवढा जोरात इज मम्मीचं प्रेम गाईज आमच्या. मम्मी आमची एवढा जोरात मम्मीचं प्रेम हेला मम्मीचं प्रेम. अरे एवढं मागून पुढं ते दे ना आपल्या पोरांना दे माग यांच्यावर पण प्रेम दाखवा थोडा. या तुम्ही पण प्रेम थोडा घ्या. लाईन मध्ये उभे राहिले आणि मध्ये सीएम बदलले लगेच तिथं सीट पण बदलली. आणि हे बघा हे आमचे काका आहेत वदपवाले आणि या त्यांच्या मिसेस आणि ही आमची दीदी डोरेमॉन. रिया 7वीला आहे 3 वर्षात लग्न काम 25 लग्नाची. भरले आपला प्लेट राईस भेंडी आली गाइस भेंडी भाई ये इधर डाल रहे. चल मला राईस भात झाला बाबा. ही आमची दीदी आणि डाळ आपल्याला आवडत नाही पण आता काय नाही इलाज आहे. बस आणि हे घेऊ आता आम्ही इकडे. आणि हे बघा रियाक चांग नाही तो रियांशी सगळी जण बघतो. एकदाच आमचा झुंड आलाय सगळा प्लेटचा का स्नॅप टाक ना. जॅकेट काढला आता मोदी कोट रियांच्या हातात म्हणजे त्याला घालायला दिलता तर त्यांनी काढून ठेवलाय. आणि नुसते मागे लागले माझा फोटो काढ फोटो काढ फोटो काढ काढू यांचा मग फोटो. आणि तू काय बोलशील पचकच करतात रे कधी पण बघा ना त्यांची वाट लावतो. आता जेवलोय आणि नवरदेव आता चेंज करून बाहेर आलेले तेव्हा एंट्री घेऊन त्याची बघ. आता आमचा फोटो काढतो काहीच यांचा फोटो काढून भेटतो. माझी बहीण भेटले आणि आता फोटो काढला तिच्यासोबत ती बोलते माझ्यासोबत फोटो काढ तुझ्या बड्डेला टाकायला होईल. आणि असं बोलून बोलून जर जेव्हा भेटते तेव्हा फोटो काढते. तिचे आणि माझे 10-15 फोटो असतील बरोबर जास्त माझ्याकडे नसतील एवढे पण तिच्याकडे असतील. आणि तिची मैत्रीण चिंगू तृप्ती आणि आमचा भाव. आईच मला इथं फोटो काढायला ठेवलाय. या रामजानी फोन दिलाय त्याचा. हे बघ हे आपला भाऊ व्हिडिओग्राफर आहे मी. नक्कीच पण आम्ही कल्याणचे. 1 मिनिट थांबा. बघा इकडं जरा. आमचा भाऊ खूपच खुश दिसतोय. काय तिथं सगळी गारटलेत आणि आम्ही फॅन खाली उभे आहेत आणि हा आपला फॅन आहे आणि मी इथं फॅन आहे आणि मोठा फॅन आहे आणि वरती पण फॅन आहे. आणि काय आणि ही बघा ही आमच्या आत्या आहे. फर्स्ट टाइम दिसत असेल तुम्हाला ब्लॉग मध्ये म्हणजे आमच्या भाऊजींची मम्मी. हा बोला काय बोलता. आम्ही इथे लग्नाला आलो ना. जोरात बोल थोडे. आम्ही इथे लग्नाला आलो हा आणि तुमची फॅमिली दाखवा ना. मुलगी आणि मुलगी. हा ही मुलगी आणि हा मुलगा. हाय कर काहीच. आता आम्ही पूर्ण फॅमिलीचा फोटो घेतोय. फुल फॅमिली फोटो डायरेक्ट. बघा हे सगळे आपले फॅन झालेत आता. हा चला आता फटाफट फोटो काढून घेतो. थंडी वाजते या समोराला गरम होतो मस्त. फुल फॅमिली फोटो सगळी जण. आता फुल फॅमिली जेवायला आता बरोबर दोन मिनिट लाव ना
2 मिनिटं बघता इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ठीक आहे पाम्या झापू कुठे बघू अभी ब्लॉग अपना अच्छा बनेगा भाई. अच्छा तो बनना ही चाहिए. चला आम्ही आता कुल्फी झाली इथं सगळ्यांची आणि ही बावलट पोरगी बघा काय थंडी वाजते लय. नाही मला नको दाखवू मला दाखवायची गरज नाही गाईजला माहिती आहे मी थंडी वाजते खूप. गारडले बघा कशी गाईज आमची विधी कशी गारडले बघा. थंडी तर आहे आणि आता बघा लाईट घालवायला घेतली त्यांनी सर्व कारण 11चा टायमिंग आहे आणि आता 11:30 झाले. गाईज आता वहिनी आणि आमचा अक्षय भाऊ आलेला आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप छान वाटतंय. बऱ्याच 4 वर्ष एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज फायनली लग्न झालंय. अजून घरी न्यायचं बाकी आहे पण बरं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं वहिनी? आता आम्ही म्हणजे यांना जेवायला जाऊ दे आम्ही तर जेवलोय. आईच आता आमची पनवेलची नानी आई तिच्याकडे आम्ही तर चाललोय बघू ती आम्हाला पान देणार आहे बनवून दे. आता कसला पान तडकला पान बनवते एक नंबर. मागच्या टायमाला मला बनवून दिलता चुकला आता काय करावं ते पानात ती आमची जुनी म्हातारी अजून फायदा घ्यायचा आणि पान पण अख्खा नाही वापरत. एवढीचा पान आणि सगळ्यांना चुना लावत. पानाला पण नाही सोडला त्यांनी. सगळ्यांना चुना लावते ती. चुना लावणारी आमची म्हातारी. नानी hashtag Gen Z नानी. दे बघू चल पान बनव एक मस्त. काय नाही कानात नाही ठेवणार पान. काय आता निघतोय झालाय सगळं हे बघा निघायच्या तयारीत. आणि आम्ही आता वरातला नाही जायचे घरी जातोय. पप्पा वरतला टाइम होईल आणि पप्पांना जायचं सकाळीच कामाला जायचं पप्पांना त्यामुळं मग हे फटाके बिटाके आता रियांश फोडला आपला. पाऊण 1 झालाय आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊन भेटतो तुम्हाला. पोचलं काही जस्ट जातेच सगळी घरी आणि हे बघा फुल थंडी आहे. हे आता नाही AC काय लावलेच नाही हिटरच चालू होता कारण फॉग पण लेत होता आरशा काचेवरती त्यामुळं पाय दुखता येतलंय. गाडी लावली इथं जस्ट. तर ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि लग्न पण झालं अक्षय भाऊचं एकदम ओकेमध्ये. सगळी खुश आम्ही खुश. बँजवाले पण भारी होते. फटाके बिटाके फोडले आणि आता वरातीला तर आम्ही गेलो नाही कारण पप्पांना कामाला जायचं सकाळी लवकर जायचं आणि ते म्हणजे काहीतरी 6च्या 6:30च्या ट्रेनला जायचं असं मला वाटतंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ड्रेसिंग कमेंटमध्ये नक्की करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.